नमस्कार. अनेकदा आपण ऐकतो, तुमचा गण कोणता? देव, मनुष्य की राक्षस? पण त्यावर पडणारा प्रश्न म्हणजे नक्की हे गण म्हणजे काय? या गणांचे महत्त्व ज्योतिषशास्त्रात खूप मानले जाते. चला तर जाणून घेऊया तिन्ही गणांची वैशिष्ट्ये काय आहेत, गणानुसार व्यक्तीमध्ये कोणते गुण आढळतात, ते आपल्या जीवनशैलीवर काय प्रभाव टाकतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याला त्याच्या जन्माच्या नक्षत्रावर आधारित 3 श्रेणींमध्ये विभागले गेले आहे: देव, मानव आणि राक्षस. तुम्ही बघितले असेल की जेव्हा कधी घरात कोणाच्या लग्नाची गोष्ट येते तेव्हा जन्मपत्रिका, नाडी, गण हे बघितले जातात, कारण यावरच आपले दाम्पत्य जीवनाचे भविष्य टिकलेले असते. या गणांमध्ये देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण यांच्या आधारे देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व देखील ठरवले जाऊ शकते. तर ते स्वभाव आणि चारित्र्य दर्शवतात. देवगण परोपकारी, मनुष्यगण स्वकेंद्रित, तर राक्षसगण इतरांच्या प्रगतीला अडथळा आणणारे असू शकतात. तर सर्वप्रथम आपण देवगणाविषयीची माहिती बघूया. ज्योतिषांच्या मते देवगणाचे लोक सर्वोत्तम मानले जातात. लोकांमध्ये देवाच्या प्रती गुण असतात. हे लोक बुद्धिमान व सात्विक आहार घेतात. त्यांचे मन कोमल असते आणि ते खूप भावनिक पण उच्च विचारी असतात. ते नेहमी इतरांच्या भल्याचा विचार करतात. दानशूर, परोपकारावर विश्वास ठेवणारी आणि धार्मिक कार्यात रस घेणारी. त्यांची देवावर श्रद्धा असते. अश्विनी, मृगशिरा, पुनर्वसू, हस्त, स्वाती, अनुराधा, पुष्य, श्रवण किंवा रेवती नक्षत्रात जन्मलेले लोक देवगणाच्या अंतर्गत येतात. यानंतर मनुष्यगण. ज्योतिषशास्त्रात मानवगणांच्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की हे लोक मेहनती असतात. ते आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडतात. मनुष्य संयमी असतो आणि त्याला संतुलित जीवन जगायला आवडते. ते अतिशय काळजीपूर्वक काम करतात. भरणी, रोहिणी, अद्रा, पूर्वा, उत्तरा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, पूर्व भाद्रपदा तथा उत्तर भाद्रपदा ही नक्षत्रे मनुष्यगणात येतात. यानंतर राक्षसगण. ज्या लोकांचा जन्म मघा, कृतिका, अश्लेषा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा तथा शततारका या नक्षत्रात झाला ते राक्षसगणात येतात. राक्षसगणांच्या लोकांना नकारात्मक ऊर्जा लवकर जाणवते. 6वे इंद्रिय त्यांच्याकडे विशेषतः सक्रिय असते, ज्यामुळे ते परिस्थितीचे सखोल आकलन करू शकतात. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते आणि ते धैर्यवान व स्वतंत्र स्वभावाचे लोक असतात. त्यांच्या कामात त्यांना कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही. राक्षसगणाचे लोक त्यांच्या मतावर ठाम असतात. त्याच्या परिणामांना ते घाबरत नाहीत. राक्षसगणाचे लोक नकारात्मक विचारांचे असू शकतात, पण त्यांनी प्रयत्न केल्यास ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात. ज्योतिषी म्हणतात की देव आणि राक्षसगणाच्या लोकांनी एकमेकांशी विवाह करू नये, कारण त्यांच्या स्वभावात खूप फरक असतो. त्यामुळे त्यांना स्थिरावता येत नाही. देवगणाच्या लोकांसाठी मनुष्यगणाचा जीवनसाथी सर्वोत्तम असतो, तर मनुष्यगणाचे लोक देव आणि राक्षस या दोघांशीही विवाह करू शकतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज किंवा त्याचा कल कुठल्या बाजूला आहे या सगळ्या गोष्टी आपण या गणांवरून जाणून घेऊ शकतो. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.